कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे। त्या 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत। आज दुपारी 12 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखा जाहीर होण्यासोबतच इतरही काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत। या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय चकाचक करण्यात आलं आहे। बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाची साफसफाई करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी। प्रांजल, ही महत्त्वाची आज बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे। या बैठकीचा अजेंडा काय असणार आहे? कोणते महत्त्वाचे निर्णय यात होऊ शकतात? दीपाली, आपण बघितलं तर 1.5 वर्षांवरती नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे। 31 ऑक्टोबर 2026ला ध्वजारोहण कुंभमेळ्याचं होणार आहेत आणि त्यानंतर जवळपास 1.5 वर्ष हा कुंभमेळा जे आहेत शाही परवान्या होणार आहेत। दरम्यान या शाही स्नानाच्या ज्या काही तारखा आहेत त्या लवकरात लवकर घोषित करण्यात याव्या अशी मागणी साधू महंतांकडून केली जात होती। यासोबतच जी काही कामं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती सुरू आहेत त्यांना देखील वेग यावा अशी देखील साधू महंतांची मागणी आहे। यासोबत आपण बघितलं तर साधूग्राम जी साधू महंतांना जागा देण्यात आली ती सुद्धा कायमस्वरूपी आम्हाला देण्यात याव्या अशा साधू महंतांच्या अपेक्षा आहेत। आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज स्वतः नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जवळपास 12 ते 2 या वेळेत बैठकी घेणार आहेत। या बैठकीला देशभरातूनच जे शैव आणि वैष्णव या आखाड्यांचे एकूण 13 महंत आहेत ते इथे येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। आपण समोर जर बघितलं तर या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व तयारी ही पूर्ण झाली आहे। समोर आपण बघितलं तर असे काही फलक देखील बघायला मिळत आहेत। साधू महंतांचं स्वागतही केलं जात आहे। यासोबतच इथे आपण जर बघितलं तर अशी सुंदर अशी एक रांगोळी देखील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच रेखाटली देखील गेलेली आहे। त्यामध्ये आपण बघितलं तर एक साधू देखील आहेत, त्यांची खरं तर ही पूर्ण प्रतिकृती जी आहे तीच रेखाटली आली आहेत। शंख हे बघायला मिळत आहेत। हे रांगोळीकार आहेत। दादा, कुठले तुम्ही? नमस्कार, मी चित्रकार संदीप गांगुर्डे। मी राहणारा त्र्यंबकेश्वर येथील आहे। सध्या कामानिमित्त नाशिकमध्येच असतो। रांगोळी कशी काढली त्यामध्ये? आज या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक आहे। या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी मी रांगोळी सकाळी गेल्या 8 वाजेपासून करत आहे। पूर्ण रांगोळीला मला 2 तास लागले आहेत। आणि या ठिकाणी रांगोळीमध्ये आपण बघितलं असणार साधू महात्म्यांचं एक प्रतिकृती म्हणून मी या ठिकाणी साधू महात्म्यांचं एक प्रतिकृती म्हणून या ठिकाणी एक पोर्ट्रेट केलं आहे आणि बाजूने संस्कार भारती अशी डिझाईन केलेली आहे आणि शंख पण दाखवलेली आहे। शंख दाखवले आपण बघितलं तर अशा प्रकारे तयारी ही केली जाते। एकूणच या बैठकीमध्ये 13 शैव आणि वैष्णव साधू महंतांचे सर्व प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। यासोबतच मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, नरहरी झिरवाळ हे देखील असतील, शासकीय अधिकारी देखील यामध्ये असणार आहेत। यामध्ये आपण बघितलं तर जे कुंभ प्राधिकरणाची स्थापनाही करण्यात येते त्यांच्या अध्यक्षांची देखील घोषणाही केली जाईल। कदाचित जे नाशिकचे विभागीय आयुक्त आहेत प्रवीण गेडाम हेच अध्यक्षस्थानी असतील असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे एकंदरीतच आजच्या या बैठकीमध्ये जवळपास 2 तास चालणाऱ्या या बैठकीमध्ये साधू महंत आणखी काय सूचना करतायत, त्या सूचनांचा फडणवीस कशा प्रकारे विचार करतायत, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आणखी काय काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात याकडे खरं सर्वांचं लक्ष लागलंय। दीपाली, निश्चितच प्रांजल, या बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळं सविस्तर माहितीसाठी।